इगतपुरी तालुक्यातील सर्व तीर्थ टाकेत बुद्रुक गावात नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचे भव्य लोकार्पण आज संपन्न झाले। सामाजिक कार्यकर्ते रतन नाना बांबळे यांच्या हस्ते फीत कापून या अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी इगतपुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश वळवी, ग्रामविकास अधिकारी विजय रासकर, माजी सरपंच बाळासाहेब घोरपडे, उपसरपंच रामचंद्र परदेशी तसेच गावातील सर्व तरुण मित्र आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। अभ्यासिकेच्या स्थापनेमुळे टाकेद व परिसरातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता बाहेर गावी जाण्याची आवश्यकता राहणार नाही। त्यामुळे विशेषतः गोरगरीब विद्यार्थ्यांचा मोठा आर्थिक भर हलका होणार आहे। ग्रामस्थांच्या सहकार्याने लवकरच या अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक सर्व पुस्तकांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले। या उपक्रमामुळे टाकेद परिसरातील शैक्षणिक संधींना नवी दिशा मिळणार असून आज टाकेत बुद्रुक येथे आपण माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत तालुक्यातील पहिली लायब्ररी आपण या ठिकाणी चालू केलेली आहे। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून प्रत्येक तालुक्याला आपण जवळपास 25 लायब्ररी आपण चालू करण्याचं नियोजन केलेलं आहे। याच्यामध्ये तालुक्यातील पहिली लायब्ररी आपण टाकेत बुद्रुक येथे आज चालू केलेली आहे। याच्यामध्ये जे विद्यार्थी येणार आहे त्यांना आपण स्पर्धा परीक्षेचे जे पुस्तकं आहे आणि मार्गदर्शन आहे हे आपण टाकेत बुद्रुक येथे आपण उपलब्ध करून देणार आहे। याचा एक चांगला उपयोग या ठिकाणी पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना होईल अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने व्यक्त करीत आहे। आणि एक चांगला उपक्रम टाकेत बुद्रुक गावाने पुढाकार घेऊन तालुक्यातील पहिली लायब्ररी आपण या ठिकाणी चालू केलेली आहे। यासाठी आम्ही प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांना टाकेत गावातील सर्व नागरिकांना या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देत आहे। धन्यवाद। सुवर्णाचा दिवस म्हणावा लागेल। शासनाचा उपक्रम आणि आपल्या जिल्हा परिषदेचे सन्माननीय पवार साहेब, त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे BDO साहेब यांच्या प्रयत्नामधून हे काम आज पूर्णत्वाला गेलं आणि टाकेत परिसरामधील स्पर्धा परीक्षा असोत, 10वी 11वी 12वीच्या परीक्षा असोत, यासाठी या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना या इमारतीचा नक्कीच फायदा होईल। यामधून काही क्लास 1 ऑफिसर होतील, काही डॉक्टर होतील। यासाठी खरोखरच चांगलं असं काम या टाकेत गावामध्ये शासनाच्या वतीनं झालं। मी BDO साहेबांचे, कार्यकारी अभियंता आपले CO साहेब या सर्वांचे टाकेत गावच्या वतीनं मनापासून आभार मानतो। केलेल्या कामाबद्दल त्यांना धन्यवाद देतो। आज श्री क्षेत्र सर्वतीर्थ टाकेत येथे अभ्यासिकेचे उद्घाटन आपल्या इगतपुरी तालुक्याचे गट विकास अधिकारी वळवी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्या गावचे लाडके रतन नाना बांबळे यांच्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे। आणि या अभ्यासिकेचे काम करत असताना या ठिकाणी माजी सरपंच बाळासाहेब घोरपडे, त्याचबरोबर आत्ताचे विद्यमान सरपंच ताराबाई रतन बांबळे आणि जिल्हा परिषद सदस्य हरिदास भाऊ लोकरे या सर्वांनी या कामासाठी अतिशय मोलाचं सहकार्य केलं आणि ही भव्य दिव्य इमारत या ठिकाणी उभी राहिली। त्याबद्दल त्यांचं मी ग्रामस्थांच्या वतीनं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। यापुढेही अशाच चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी होईल आणि या ठिकाणी वळवी साहेब आलात आणि त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं, शुभेच्छा दिल्या। आणि विशेष बाब म्हणजे इमारत झाल्यानंतर याच्यात लागणारं जे साहित्य होतं ते साहित्यासाठी सुद्धा आम्ही साहेबांना बोललो। साहेबांनी या ठिकाणी हे सर्व खुर्च्या आणि हे सर्व रॅक वगैरे हे सर्व या ठिकाणी उपलब्ध करून दिलं। त्याहीबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीनं मी उपसरपंच म्हणून त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग अधिक सुकर झालाय।
ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.